नमस्कार. मी नीता गोकाणी, मोबाईल जॉकी फ्रॉम कोल्हापूर. तर आजचा विषय आहे आणि ती आहे कविता. तर कुणाला समर्पित आहे? सर्व निवृत्त मित्रांना. तर पाहूयात पुढे. थंड हवेच्या ठिकाणी जसा नेहमीच गारवा असतो, थंड हवेच्या ठिकाणी जसा नेहमीच गारवा असतो, तसाच साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो. तसाच साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो. उजेडाचा त्रास होतो म्हणून गॉगल वापरत असतो. काळ्या भोर काचे मागून निसर्ग सौंदर्य न्याहाळीत असतो. शेजारीन घरी आली की आनंदाने हसत असतो. बायकोला चहा करायला पाठवून स्वतः तिच्याशी गप्पा मारत बसतो. कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो. पाय सतत दुखतात म्हणत घरच्या घरी थांबत असतो. बाकी सगळ्या दिवशी मात्र मित्राबरोबर भटकत असतो. 4 घास कमीच खातो. भजी, समोसे, मिसळ पाव बाहेर खुशाल चापत असतो. कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो. औषधाचा डोस घसा खाडून गिळताना अडकत असतो. पार्टीत मात्र चकना खाता खाता 4 पेग रिचवत असतो. अध्यात्माच्या गप्पा मोठ्या 4 चौघात झोडत असतो. मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत असतो. कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो. साठीच्या पुढचा म्हातारा आता निवृत्तीला गेलेला असतो. विरंगुळाला जुन्या जुन्या आठवणीत रंगत असतो. काम नसतं हातामध्ये, किंमत नसते घरामध्ये. काम नसतं हातामध्ये, किंमत नसती घरामध्ये. म्हणलं तर ज्येष्ठ असतो, तरी बराच तरुण असतो. संपून गेलेलं तारुण्य पुन्हा आणू शकत असतो. कारण थंड हवेच्या ठिकाणी जसा नेहमीच गारवा असतो, तसाच साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो. थोडा जास्तच हिरवा असतो. नमस्कार. थँक्यू.